मुंबईची गोष्ट वेगळी आहे. मुंबईमध्ये जे टॅलेंट आहे ते तेवढं मला वाटत नाही की महाराष्ट्रात तेवढं टॅलेंट नक्कीच नाहीये. मुंबईचं टॅलेंट स्पेशल आहे, त्यात काही वाद नाही. म्हणजे ते मी म्हटलं तसं की अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विकेट्स तुम्हाला खेळायला मिळतात, कंडिशन्स वेगवेगळ्या असतात, त्यामुळे तिथं परिपक्वता आहे तिथे. आणि मुंबईचे जे तुम्ही ट्रेडिशन बघितली, पद्माकर शिवलकर सारखे बॉलर की ज्यांनी 650-700 विकेट्स घेतल्या आणि एका हाती त्यांनी मुंबईला रणजी ट्रॉफी जिंकून दिलेले वर्षानुवर्ष. तो एक ग्रेट आणि एक ट्रेडिशन आहे मुंबईला. तुम्ही जर बघितले अजित वाडेकर, दिलीप सरदेसाई, त्याच्यानंतर सुनील गावस्कर, त्याच्या आधी जर तर विजय मर्चंट, विजय मांजरेकर. तर ही मोठी ट्रेडिशन आहे आणि ती जपलेली आहे. ट्रेडिशन जी आहे ती जपलेली आहे. म्हणजे तिथे मुंबईमध्ये या सिनियर प्लेयर्सला रिस्पेक्ट आहे. बरोबर, रिस्पेक्ट आहे, तो दिला जातो. वेगवेगळ्या गोष्टींमधून तो दिसतो. आणि ती जी ट्रेडिशन जी जपलेली आहे ना, तीच पुढे राहिलेली आहे. तेच त्यामुळेच अनेक गोष्टी पास ऑन होतात. ही चांगली गोष्ट आहे मुंबईच्या बाबतीत. आणि म्हणून मुंबईच्या क्रिकेटची तुलना होत नाही. म्हणजे मी दिल्लीमध्ये नाही खेळलो किंवा साऊथला जाऊन खेळलो मॅचेस, पण तेवढंच. पण मुंबईचं क्रिकेटचं जे क्वालिटी आहे ती खरोखर चांगली आहे. वादातीत आहे.